न सांगितलेलं प्रेम. कॉलेजचं आयुष्य म्हणजे स्वप्नासारखं असतं. हसणं, रुसणं, अभ्यास, मित्रमैत्रिणी आणि कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात हळूच उगवलेलं प्रेम. अद्वैत आणि मायरा यांची गोष्टही अशीच होती. दोघं एकाच कॉलेजमध्ये, एकाच वर्गात. अद्वैत शांत स्वभावाचा, कमी बोलणारा, पण मनात भावना साठवून ठेवणारा. मायरा मात्र खुल्या स्वभावाची, हसतमुख, सगळ्यांशी प्रेमाने वागणारी. कॉलेजच्या पहिल्याच वर्षी अद्वैतच्या मनात मायराबद्दल काहीतरी वेगळंच निर्माण झालं. ती समोर आली की त्याचं मन गोंधळून जायचं. तिचं साधं हसणं, बोलताना डोळ्यात चमक, सगळं त्याला आपलंसं वाटायचं. पण तो कधीच तिच्याशी आपलं प्रेम व्यक्त करू शकला नाही. आता नाही, योग्य वेळ येईल तेव्हा, असं म्हणत तो स्वतःला थांबवत राहिला. मायरा त्याच्यावर मित्र म्हणून विश्वास ठेवायची. ती तिच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी त्याला सांगायची. घरच्या जबाबदाऱ्या, भविष्याची स्वप्न, कधीकधी भीतीसुद्धा. अद्वैत प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकायचा. मनात प्रेम असूनही चेहऱ्यावर ते कधीच दिसू द्यायचं नाही. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात मायराच्या आयुष्यात कृष आला. तो स्पष्ट बोलणारा, आत्मविश्वासू आणि आयुष्याबद्दल ठाम होता. मायरा त्याच्याकडे आकर्षित झाली आणि हळूहळू दोघांमध्ये प्रेम फुललं. अद्वैत सगळं बघत होता, मनात वेदना होत्या, पण तो शांत राहिला. तिचं सुख महत्त्वाचं आहे असं स्वतःला समजावत तो मागे सरकला. कॉलेज संपलं, सगळे आपापल्या आयुष्यात गुंतले. काही काळात मायराच्या घरी लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. पाहुणे येऊ लागले. मायरा कृषला म्हणाली, मुलाकडचे पाहायला येत आहेत, तू घरी सांग, आपण लग्नाबद्दल बोलू. कृष मात्र गोंधळला. तो म्हणाला, मी अजून सेटल नाही झालो, जॉब नाही, आता लग्न शक्य नाही. मायराचं मन तुटलं. तिने खूप प्रयत्न केले, पण शेवटी घरच्यांच्या इच्छेनुसार तिने दुसऱ्याशी लग्न केलं. अद्वैतला ही बातमी कळली तेव्हा त्याने फक्त शांतपणे स्वीकारलं. तिचं लग्न झालं, संसार सुरू झाला. तो दुरून तिच्या सुखासाठी प्रार्थना करत राहिला. काही वर्ष गेली. मायराचं आयुष्य सुरळीत चाललं होतं. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका दुर्दैवी अपघातात तिच्या नवऱ्याचं निधन झालं. मायरा पूर्णपणे कोसळली. आयुष्याने तिला एकटी सोडलं होतं. दिवस कसे गेले कळलंच नाही. 10 वर्षांनी कॉलेजच्या मित्रांनी गेट टुगेदर ठरवलं. सगळे पुन्हा एकत्र आले. जुने किस्से, हास्य, आठवणी. अद्वैत आणि मायरा समोरासमोर आली. नजरा भिडल्या, पण शब्द हरवले. त्या नजरेत कॉलेजचं आयुष्य, न सांगितलेलं प्रेम आणि न बोललेली वेदना सगळंच सामावलेलं होतं. गप्पामध्ये कोणीतरी जुना विषय काढला. अद्वैत नकळत म्हणून गेला, तू कॉलेजमध्ये कुणावर तरी प्रेम करत होतीस ना? मायरा अचानक शांत झाली. काहीही न बोलता ती तिथून निघून गेली. अद्वैतलाही स्वतःच्या शब्दांचा अर्थ कळला. नंतर मायराच्या मित्रमैत्रिणींनी तिला सत्य सांगितलं. अद्वैत तुझ्यावर कॉलेजपासून खूप प्रेम करायचा. हे ऐकून मायराचं मन भरून आलं. डोळ्यात अश्रू आले. तिला कळलं की आयुष्यात किती मोठं प्रेम तिच्याजवळ असूनही ती ते ओळखू शकली नाही. ती लगेच अद्वैतला भेटायला बोलावते. दोघं शांत जागी बसतात. अद्वैत हळू आवाजात म्हणतो, मी तुझ्यावर खूप प्रेम करायचो, पण कधी सांगू शकलो नाही. मायरा रडत म्हणते, आपण दोघंही चुकीच्या वेळी शांत राहिलो. त्या क्षणी सगळं दडपलेलं प्रेम अश्रूंमधून बाहेर येतं. दोघं आयुष्याबद्दल बोलतात. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य हातात आहे हे त्यांना कळतं. शेवटी ते एकत्र आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतात. दोघं कोर्ट मॅरेज करतात. सुरुवातीला मायराच्या घरी कुणालाच माहिती नसतं. मायरा घाबरलेली असते. काही दिवसांनी सत्य घरी समजतं. मायराचे वडील शांतपणे अद्वैत समोर उभे राहतात आणि म्हणतात, सॉरी बेटा, मी तुला आधी समजू शकलो नाही. आज तू सुखी आहेस, तेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. दोघं वडिलांचे आशीर्वाद घेतात. न सांगितलेलं प्रेम अखेर व्यक्त झालं होतं. उशिरा का होईना, पण खरं प्रेम आयुष्यभरासाठी त्यांना मिळालं. आणि अशा प्रकारे 2 मनांचा, 2 शांत प्रेमाचा एक सुंदर संसार सुरू झाला. अशाच नवीन कथेसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.